रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला हळदीच्या पानातील पातोळ्या करून दाखवणार आहे। पातोळ्याचे सारण बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे। 1 टीस्पून तूप घालणार आहे। तूप गरम झाल्यावर अर्धा कप ओल्या नारळाचा खव घालणार आहे। 1 टेबलस्पून खसखस घालणार आहे। ओल्या नारळाचा कीस आणि खसखस परतून घेणार आहे। पाव कप गूळ घालून परतून घेणार आहे। चिमूटभर मीठ घालणार आहे। गूळ खोबऱ्याचे मिश्रण घट्टसर झालेले आहे। चिमूटभर वेलची पावडर, चिमूटभर जायफळ पावडर घालून परतून घेणार आहे। वरून काजू बदामाचे काप घालणार आहे। पातोळ्याचे सारण तयार झाले आहे। पॅनमध्ये अर्धा कप पाणी उकळत ठेवणार आहे। अर्धा टीस्पून तूप घालणार आहे। चिमूटभर मीठ घालणार आहे। पाण्याला उकळी आल्यावर अर्धा कप तांदळाचे पीठ घालून मिक्स करणार आहे। तांदळाचे पीठ एकजीव झालेले आहे। ताटामध्ये काढून घेणार आहे। पीठ थंड झाल्यावर पाण्याचा हात लावून मळून घेणार आहे। पातोळ्या बनवण्यासाठी हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून मध्यभागी कापून घेणार आहे। हळदीच्या पानाला तूप लावणार आहे। तांदळाच्या पिठाचा गोळा हळदीच्या पानावर लांबट पसरून घेणार आहे। मध्यभागी सारण भरून घेणार आहे। सारण भरल्यावर हळदीचे पान दुमडून थोडी हलक्या हाताने पातोळ्याची कड दाबून बंद करणार आहे। अशाच प्रकारे उरलेल्या पातोळ्या करून घेणार आहे।
पातोळ्या वाफवण्यासाठी चाळणीला तूप लावलेले आहे. तयार केलेल्या सर्व पातोळ्या चाळणीमध्ये ठेवणार आहे. पातोळ्या वाफवण्यासाठी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे. त्यावर पातोळ्याची चाळणी ठेवणार आहे. वरून झाकण ठेवून 20 मिनिटे पातोळ्या वाफवून घेणार आहे. वीस मिनिटानंतर पातोळ्या शिजल्या आहेत का सुरी घालून चेक करणार आहे. हळदीची पाने काढून घेणार आहे. सर्व करताना वरून तूप, ओल्या नारळाचा खव घालायचा आहे. गरमागरम मऊ लुसलुशीत हळदीच्या पानातील पातोळ्या तयार झालेल्या आहेत.